ब्युटिफुल पीपल, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर सगळ्यांचं रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सोशल मीडिया आणि त्यावरची ट्रोलिंग. पण ट्रोलिंग ही फक्त सोशल मीडियावरच होत नाही बरं का, तर रिअल लाईफमध्ये सुद्धा होते. म्हणजे असं कसं की लोक तोंडावर बोलत नाहीत, रिअल लाईफमध्ये मागं बोलतात की यार ती कशी आहे, ती अशीच आहे, ती तशीच आहे, तिने आज काय साडी घातली होती, तिने आज काय कपडे घातले होते, असं हे मागंसुद्धा लोक बोलतात. जर तुम्ही कॉलेज ऑफिसमध्ये जात असाल तर तुम्ही अनुभवलं असेल, किंवा गल्लीतल्या बायका वगैरे सुद्धा बोलतात, हे सुद्धा तुम्ही अनुभवलं असेल. पण सोशल मीडियावर हे आजकाल जरा जास्तच वाढले, कारण ते आपल्यापर्यंत पोहोचतं म्हणून ते आपल्याला हर्ट होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्यक्तीशी तुमच्याशी काही घेणं देणं नसतो, त्या कमेंट्सचे काही घेणं देणं नसतो, जे तुम्ही कॉन्टेंट टाकलाय किंवा कशाशी, पण तरी पण वाईट वाटतं. कारण आपण शेवटी माणूस आहे. एखादी व्यक्तीने आपल्याकडे पॉईंट आउट केलं तर आपल्याला त्याचं वाईट हे वाटतंच. तुम्ही सुद्धा अशा निगेटिव्ह मेंटॅलिटीचे नाही आहात ना, याची खात्री मात्र नक्की करा. कारण माझा व्हिडिओ बघाल आणि शेवटी मग मलाच काहीतरी बोलून निघून जाल, म्हणून म्हटले. मला तर रिअल आयुष्यात निगेटिव्हिटी खूप फेस करायला लागली, कारण ऑब्वियसली मला चालता येत नाही, तर लोक खूप बोलतात की यार कशी आहे, यार असं, यार तसं. पण मला सवय आहे अशा गोष्टी हँडल करायची. पण तरी पण किती सवय असली तरी माणसाला वाईट वाटतं, कारण आपणही शेवटी ह्युमन्स आहोत. पण ना, माझ्यासारखे खूप कमी लोक आहेत जे मेंटली हे ट्रोलिंग हँडल करू शकतात. काही लोक तर ह्या ट्रोलिंगमुळे सोशल मीडिया सोडून जातात, काही तर आयुष्यात सोडून देतात, म्हणजे डायरेक्ट सुसाईड करतात. तुम्ही ऐकलं असेल, सोशल मीडियावरच खूप असं होतं. म्हणजे किती वाईट ना की आपण एखाद्याला इतकं असं बोलतो की ज्याच्याशी आपला काही संबंध नाही ना, त्या व्यक्तीशी ना, त्याने जे काही पोस्ट केले त्याच्याशी. तुम्हाला ते नाही आवडलं, तुम्ही बघू नका, तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक करा, नाहीतर सरळ निघून जा बाजूला. तुम्ही स्क्रोल करू शकता ना, दुसऱ्या व्यक्तीला फॉलो करा तुम्हाला नाही आवडत तर. पण तुम्हाला फॉलोही त्याच व्यक्तीला करायचं असतं, वाईटही तुम्हाला त्याच व्यक्तीला बोलायचं असतं. पण त्या एका वाईट शब्दाने एखाद्याचं किती मन दुखावलं जातं याचा मात्र विचार आपण करत नाही. कारण ह्या जगात ना इतकं जहर भरलंय ना की म्हणजे विचारताच होय ना. इतका माणूस स्पर्धामुळे किंवा कॉम्पिटिशन इतकं वाढलंय ना की माणसाला विचार करायला वेळ नाही म्हणण्यापेक्षा खूप असं की ती व्यक्ती कशी काय बाबा आपल्यापेक्षा पुढे चालली, ती व्यक्ती कशी काय एवढं छान आयुष्य जगू शकते, मला का जमत नाही आहे, मी का करू शकत नाही, याचं जे गिल्ट आहे ना ते माणूस सोशल मीडियावर त्या व्यक्तीशी रिलेट जे करतं ना त्या व्यक्तीला जाऊन हे बोलतं. आजकाल तर कपड्यांवरून पण मुलींना खूप ट्रोल केलं जातं, म्हणजे शॉर्ट कपडे घातले तर किंवा अशा सेक्सी हॉट मूव्स केल्या तर. पण बघा तुम्ही, अशाच मुलींचे फॉलोअर्स मिलियन्समध्ये असतात. ज्या साध्या सिंपल कपडे घालून बघतात ना, त्यांचे एवढे फॉलोअर्स नसतात जेवढेसे हाफ कपडे घालून व्हिडिओ बनवणाऱ्यांचे असतात. का मग तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम आहे त्यांच्या कपड्यांचा, त्यांच्या अशा मूव्सचा, तर तुम्ही फॉलो का करता? असं आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, ती आपल्याला म्हणजे आपण ती गोष्ट मिळवू शकत नाही. मग आपण त्याचा रिग्रेट, त्याचं जे गिल्ट आहे ना ते अशा कमेंट्सच्या थ्रू टाकतो. म्हणजे पण ही खूप वाईट गोष्ट आहे, खूप वाईट मनोवृत्ती. आणि याचा विचार आपण म्हणजे हे घालवण्याचा विचार आपण नाही करू शकत, स्वतः एकट्याने नाही करू शकत. जर प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच. पण यात आपण काही करू शकत नाही, कारण आपण अशाच घाण मेंटॅलिटी असणाऱ्या समाजात राहतो, जिथं खूप कमी लोक आहेत की त्यांना ते खूप ॲक्सेप्ट करतात की ठीक आहे बाबा, हे त्याचं आयुष्य आहे, त्याला जसं जगायचं आहे तसंच जगायचं आहे. तुम्हाला त्याचा कंटेंट नाही आवडला, तुम्हाला त्याची गोष्ट नाही आवडली, इवन रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्याची गोष्ट नाही पटली, नाही आवडली, तुम्ही नका बोलू त्याच्याशी, तुम्ही त्याला ब्लॉक करा, तुम्ही त्याला अनफॉलो करा. खूप सारे पर्याय आहेत तुमच्याकडे. पण तुम्ही घाण कमेंट करणं किंवा त्याला परमेंटली तो हॅरॅस होईल इतकं बोलणं खूप खूप वाईट गोष्ट ही. पण काय करणार आपण, म्हणजे आपल्यापर्यंत ही घाण गोष्ट किंवा ही गलिच्छ घाण आपल्या अंगाला लागू नये ना, याच्यासाठी जे काही करायला लागेल ना ते आपल्याला स्वतःला करायला लागेल. कारण याच्यात दुसरा काही माणूस करू शकत नाही आहे. हे प्रत्येकाने ठरवलं, ज्यांनी स्वतः होऊन ठरवलं तरच हे बदलू शकतं, नाही तर कधीच बदलणार नाही. हे असेच घाण समाजात राहणार आणि आपल्याला त्याच्यातच राहायचं. त्यामुळे आपण स्वतः कसं वागायचं, आपण आपल्याला स्वतःला कसं क्लीन ठेवायचं, हा सिरियसली ज्याचा त्याचा कॉल आहे. त्यामुळे आपण स्वतः फ्रेश राहिलो, मेंटली हॅप्पी राहिलो, तरच आपण ही असली घाण आपल्या आयुष्यातनं इग्नोर करू शकतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. शेवटी काय तर कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपल्यावर आहे. ट्रोलिंग किंवा कसं ही निगेटिव्हिटी कशी हँडल करायची ही आपल्या स्वतःच्या मनावर आहे. आपण आपलं मन, आपण आपली लाईफ, आपण आपलं जीवन कसं जगतो किंवा कसं सगळं सांभाळतो याला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. कारण काही लोक, शेवटी समाज आहे, समाजात असे 10-50 लोक असणारच. आपण थोडक्यात घेऊया उदाहरण चिखलातनं चाललात तर घाण अंगाला लागणारच. एक पर्याय असा पण आहे की तुम्ही कडेकडेने निघून जाऊ शकता, काही घेणं देणं नाही बाबा त्या चिखलाशी, आपल्या घरी पोहोचलो बस, रस्ता तोच, फक्त जायचं आहे कडेकडेने. त्यामुळं आपण आपल्याला कसं मेंटली स्ट्रॉंग ठेवायचं आहे, स्ट्रेसफुल ठेवायचं हे सिरियसली आपल्यावर आहे. आय होप तुम्हाला यातून काहीतरी हेल्प होईल आणि ट्रोलिंगला इझी हँडल करू शकाल.
तर माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. कुणालाही वाईट वाटेल असं कधीही कमेंट करू नका किंवा इवन रिअल लाईफमध्ये कुणाला बोलू नका. तुम्हाला त्या व्यक्तीची गोष्ट नाही आवडली, नका ऐकू, नका बघू. त्या व्यक्तीला ब्लॉक करा, अनफॉलो करा, जे काही करायचं ते करा, पण निगेटिव्हिटी पसरू नका. तुम्ही स्वतः निगेटिव्ह आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यातही तेच कराल. त्यामुळं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आता एवढं निगेटिव्हिटीवरून भाषण दिलं आहे तर शेवटी माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन निगेटिव्हिटी पसरवू नका, एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.